नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने पहिल्याच प्रयत्नात अजिबात न फसता मस्त असा जाळीदार स्पंजी रवा चॉकलेट केक कसा करायचा याची रेसिपी दाखवणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे, साहित्यही फारसं लागत नाही. मुलांना अधूनमधून खायला काहीतरी नवीन हवं असतं. हेल्दी आणि परफेक्ट रेसिपी आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग रवा केक बनवायला सुरुवात करूयात. ह्या भांड्यामध्ये मी केक लावणार आहे. जर तुमच्याकडे केकचा मोल्ड असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. आता सिंपल तेल लावून हा साईडला ठेवून देते. तेलावर बऱ्याचदा आपण मैदा किंवा कणिकसुद्धा सुकं पसरून घेतो, पण काही गरज नाही आहे. फक्त तेल लावलं तरीसुद्धा चालतं किंवा बटर पेपरचा वापर करू शकता. आता ही पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. कढाईमध्ये केक बनवतोय तर कढाई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये मीठ घातलं. हे मीठ मी पूर्वी बऱ्याचदा वापरलं आहे आणि तेच मी थंड झाल्यावर बरणीमध्ये पुन्हा भरून ठेवते आणि लागेल तेव्हा वापरते. तर हे मीठ आपण रियूज करू शकतो. तेच मीठ यामध्ये टाकलं आहे आणि स्टँड ठेवलं आहे ज्यावर मी डब्बा ठेवणार आहे. आता झाकण ठेवून ही कढाई आपण मध्यम आचेवर 10 ते 15 मिनटासाठी प्रीहीट करून घ्यायची आहे. तोवर इथे आता आपण बॅटर तयार करून घेऊयात. साहित्य जवळ घेऊन ठेवलं आणि प्रमाण जर लक्षात आलं, अगदी 10 मिनिटात हे मिश्रण तयार होतं. तर बघा, आपण जास्त पसारा न मांडता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण बनवणार आहोत. त्याकरता मी इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. आता त्याच कपने मोजून इतर साहित्यसुद्धा सांगते. अर्धा कप साखर घेतलेली आहे. त्यानंतर 3 चमचे यामध्ये मी चॉकलेट पावडर टाकली आहे. जर चॉकलेट पावडर तुमच्याकडे नसेल ना, तर बिस्किट तुम्ही चॉकलेट फ्लेवरचे वापरू शकता. ते यामध्ये तोडून टाकायचे. जरी गोडाचा पदार्थ असला तरी 2 चिमूट यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि झाकण लावून आता आपण हे छान बारीक करून घेऊयात. मिक्सरला एकदा फिरून घेऊयात. तर तुम्हाला याचं कन्सिस्टन्सी किंवा दाखवते जाडी की कितपत बारीक दळून घेतले. तर हे असं दळून तयार झालं आहे. रव्याचं पीठ नाही, पण हलकंसं बारीक करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण अर्धा कप दूध घालून घेऊयात. नॉर्मल जे तापून थंड झालेलं दूध असतं तेच आहे, कच्चं दूध नाही आहे. त्यापेक्षा जरासं कमी तेल यामध्ये घालते. जे आपण भाज्यांसाठी तेल वापरतो ना, रिफाइंड ऑइल, ते इथे मी घेतलं आहे. त्यानंतर दही छान फ्रेश आणि कमीत कमी आंबट असावं. हा मोठा कप आहे, त्याचा 1 भाग मी इथे दही घेतलेला आहे. साधारण 3 मोठे चमचे आहे. आता यामध्ये ना आपण केक छान फुलून येण्याकरता बेकिंग पावडर वापरणार आहोत. तर बघा, ही बेकिंग पावडर आहे अर्धा चमचा, प्रमाण बघा. आणि त्याहीपेक्षा कमी यात आपण बेकिंग सोडा घालणार आहोत. अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अगदी त्याहीपेक्षा पाऊण चमचा आपण इथे बेकिंग सोडा घेणार आहोत. किंवा या दोघांचं जर तुमच्याकडे प्रमाण लक्षात येत नसेल किंवा नसेल तर इनोचं 1 पॅकेट वापरलं तरीसुद्धा चालेल. आता झाकण लावून छान हे मी फिरून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे. हे मिश्रण अजिबात फेटण्याची आपल्याला गरज नाही आहे. तुम्हाला इथे कन्सिस्टन्सी दाखवते की कशा पद्धतीचं आहे बघा. छान रनी कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनून तयार झालं आहे. आता ताबडतोब आपण केक लावून घेऊयात. तर भांड्याला आपण अगोदरच तेल लावून घेतलं होतं, त्यामुळे पटपट आपली प्रोसेस होते. आता सगळं बॅटर ह्या भांड्यामध्ये टाकलं आहे. वरतून गार्निशिंगसाठी तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता. तर इथे मी बदामाचे तुकडे टाकलेले आहेत. आणि आता कढाईसुद्धा छान प्रीहीट झाली आहे. मिश्रण तयार होईपर्यंत, केकचं बॅटर तयार होईपर्यंत गरम आहे, त्यामुळे हळूवार ही प्रोसेस करा. आता अगोदर 5 मिनटं थोडीशी गॅसची जी आच आहे ती मध्यम ठेवायची. झाकण व्यवस्थित फिट बसलं पाहिजे. त्यावर एखादी जड वस्तू ठेवा, म्हणजे वाफ यातनं निघणार नाही. किंवा मोठी परात जरीसुद्धा यावर पालथी घातली तरीसुद्धा चालेल. 5 मिनटे मोठ्या आचेवर आणि त्यानंतर कमी आच करून साधारण 35 मिनटासाठी हा केक मी पूर्णपणे बेक करून घेतलेला आहे. शक्यतो 30 मिनटानंतर तुम्ही झाकण काढून बघा. यापूर्वी झाकण अजिबात काढायचं नाही, वाफ गेली नाही पाहिजे आतमध्ये. बोट लावून बघितलं, अगदी परफेक्टली बेक झालं आहे. आतमध्ये सुरी घालून बघितली, व्यवस्थित बेक झालेला आहे. जर तुम्हाला वाटलं की आतमध्ये हा आणखी नरम आहे, बेक झालेला नाही आहे, तर पुन्हा तुम्ही 10 ते 15 मिनटासाठी बेक करून घेऊ शकता कढाईमध्ये. कधीकधी प्रमाण इकडे तिकडे होतं, त्यामुळे याला कमी जास्त वेळ लागू शकतो, काही हरकत नाही. रूम टेम्परेचरला केक थंड होऊ दिला. त्यानंतर याच्या कडा मी सुरीच्या मदतीने लूज करून घेतल्या. गरम गरम घाई करू नका, नाहीतर हा केक तुटू शकतो. त्यामुळे हलकासा थंड होऊ द्या. आणि त्यानंतर बघा, डब्यातनं सुद्धा अगदी आरामशीर डिमोल्ड झाला आहे. चॉपिंग बोर्डवर पालथा टाकल्यामुळे वरची जी केकची बाजू आहे ना, ती जराशी लागल्या गेली आहे, पण ठीक आहे. आणि इथे बघा, काय भारी स्पॉन्जी मस्त तयार झाला आहे. थंड झाल्यानंतर ना आणखी तो स्पॉन्जी होईल आणि त्याला कापल्यानंतर शार्पनेस येईल, कारण गरम आहे तर जरासा त्याचा चुरा होऊ शकतो. तर इथे तुम्हाला कट करून दाखवते.
तर बघा हा केकचा पीस बघून तुमच्या लक्षात येत असेल की आतपर्यंत छान हा बेक झाला आहे, अजिबात कच्चा राहिलेला नाही आहे, मस्त फुलून आला आहे. परफेक्ट रेसिपी आहे, नक्की करून बघा. केल्यानंतर कशी वाटली किंवा कशी झाली हे कमेंट करून कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.